नर्मदे हर सानप महाराज झनोर जिल्हा भरूच या आश्रमामधून माईच्या परिक्रमेमध्ये प्रस्थान केल्यानंतर आता या नांदगाव या गावामध्ये 7 वाजता आगमन झालेलं आहे. आणि आता पुढे वडोदरा जिल्हा लागलेला आहे. नर्मदे हर अशा प्रकारे हा गुजरातमधला प्रवास चालू आहे. आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 सानप महाराज माका नर्मदा परिक्रमा 5वी चालू आहे. नर्मदे हर जिंदगी भर माई साथ है तो क्या बात है. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सानप महाराज ग्रुप आता हे असणाऱ्या सद्गुरू कबीर धर्मदास सेवाश्रम नांद या ठिकाणी आलेला आहे. आणि 2 वेळेस या 3 वेळेस या ठिकाणी मुक्कामी राहण्याचा योग आलेला होता. हे समोर जे मंदिर दिसत आहे त्या मंदिरामध्ये नर्मदे हर आणि छानसा व्यवस्थाही झाली होती. नर्मदे हर. चलो नर्मदे हर प्रभु निकलते. नर्मदे हर निकलते प्रभु. हाँ निकलते हो आगे चलता हूँ. नर्मदे हर. आता सानप महाराज देलवाडा या गावावरून निघाल्यानंतर या असणाऱ्या डांबर रोडने सरळ पुढे जात असताना या ठिकाणी हा बोर्ड आहे. मध्ये पगदंडी आहे, शेतातून रस्ता आहे म्हणून बोर्ड लावलेला आहे. तर नर्मदा परिक्रमावासियांसाठी हा काही किलोमीटर वाचवतो म्हणून परिक्रमावासियांनी या ठिकाणाहून जावं. आता आम्हाला मार्ग बदलायचा होता म्हणून चला सकाळ सकाळ बालभोग ही करून घेतला. हे आमच्या साथीला आहेत आज रामचंद्र. चांगल्यांना तर कोणी घेऊन चालतं पण असे भोळे भाबडे भक्त संघ घेऊन चालणं हे खूप महत्त्वाचं आहे. तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. अशा प्रकारचं छानसा स्वभाव त्यांचा आणि आज साथीला ते आहेत. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. हे गुजरातमध्ये चालत असताना कर्जन तालुका वडोदरा जिल्हा वडोदरा या स्कूलमध्ये आम्ही चालताना वळलेलो आहोत. तर बजरंगबली हनुमानाचं या ठिकाणी गुणगान बच्चे गात आहेत स्कूलमध्ये. नर्मदे हर. कब से ये अपना परिपाठ चलता है बाबा जी? ये तो अभी शुरुआत में प्रार्थना होती है भगवान की, बाद में पढ़ाई होती है. अच्छा ये प्रार्थना है. हाँ प्रार्थना है अभी. अच्छा अच्छा. बाद में पढ़ाई है. अभी पूरे स्कूल में पढ़ते हैं कि ये प्रार्थना? हाँ पूरे स्कूल का एक बच्चा इतना ही है. अच्छा अच्छा ठीक है. हाँ नहीं
गरज आहे संस्कार होण्याची, म्हणून शाळेमध्ये संस्कार दिले जातात. नर्मदे हर रामदूत अन्नक्षेत्र, मुक्काम पोस्ट ओझ, तालुका कर्जत, जिल्हा वडोदरा. आणि या ठिकाणी सानप महाराज साधारणतः 3 वर्ष झालेत की आपण नाश्त्याची व्यवस्था आहे आणि इडली सांबार या ठिकाणी नाश्त्यामध्ये दिल्या जातं. आंध्राचे हे पंचरचा उद्योग करणारे असल्या कारणाने, परंतु सेवाभाव माईच्या मनामध्ये आहे, त्याच्यामुळे ते सकाळपासून तर संध्याकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत सर्वांना या ठिकाणी इडली सांबारचा नाश्ता देत असतात. नर्मदे हर, नर्मदे हर. आत्ताच आम्ही या ठिकाणी या इडली सांबारचा आस्वाद घेतलेला आहे. नर्मदे हर. बर्तन में रख के स्टीम करना है, ऐसा निकालना है। ये कितना इडली बनाते हैं आप? अपने गिनती नहीं है, अच्छा, 11-12 बजे तक 12 बजे 4 बजे हाँ, से शुरू। सब परिक्रमावासियों को ये 2-2 इडली और सांभर खिलाते हैं. दो नहीं और एक चाहिए बोला तो फिर हाँ, दे देते हैं. नर्मदे हर. मैंने 3 बरस से यहाँ से वो नाश्ता करता हूँ, इसलिए मुझे पता है. नर्मदे हर. आणि आंध्र की इडली बोले तो बहुत अच्छी लगती है. आंध्रा नहीं केरला। केरला, केरला, अरे वाह, बहुत बढ़िया. केरला प्लस साउथ इंडियन का ये नाश्ता है, बहुत अच्छा लगता है माई का. नर्मदे हर परिक्रमेत चालत असताना आलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे. आणि आता दुपारची भोजन प्रसादी या ठिकाणी घेऊन पुढे माईच्या परिक्रमेत निघणार आहोत. नर्मदे हर. सकाळी 6 वाजता प्रवास चालू झाला, तर आता साधारणतः 10:30-11 वाजलेत. या ठिकाणी नारेश्वरला येण्यासाठी एक 15 किलोमीटर 16 किलोमीटरचं अंतर आहे. तर छोटासा कार्यक्रम इथे असेल म्हणून हे सर्व टेंट बनवलेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सांग नर्मदे हर. तू कर बोलो असं. बोलो, नर्मदे हर. तू कर असं. नर्मदे हर. इथे बा. हा हर नर्मदे. नर्मदे हर. चला या. नारेश्वर महादेव. नारेश्वर भगवान की जय. नारेश्वरचा थोडक्यात लोगो तयार झालेला आहे. ही डिझाईन पाहिली की नारेश्वर आहे असं प्रत्येकजण जाणत आहे. नर्मदे हर. खूप छानसा प्रवास चालू आहे. जय गुरुदेव मंदिर नारेश्वर.
अनेक भाषा ओम गुरु नाम नाम मुझे नमः कपिल ज्ञान गुरु गुरुदेव ओम हरिराग गुरुप्रवक्ता इंद्र में भाग सौभाग्यम सदिवेशराम सौभाग्य परिमल जय गुरुदेव। नर्मदे हर नारेश्वर या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी हॉलकडे येत असताना सर्व आपले असणारे हनुमंतराय नर्मदे हर। जय ओम जय ओम जय ओम। प्रसादी चालू झालेली आहे। नर्मदे हर। बाकीचे बघा अशा प्रकारची व्यवस्था आहे। आपण स्वतः घ्यायचं, ज्याला वाटेल त्याने टेबलवर बसून खा। नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे। बाबाजी साथीदार साथीदार कहाँ है? पीछे से आ रहे क्या? अच्छा ठीक है। नर्मदे हर। कैसे चल रहा है प्रवास अपना? बहुत बढ़िया चल रहा है। अच्छा, बहुत आनंद से, बहुत आनंद से। हाँ चलो ठीक, बढ़िया बढ़िया। नर्मदे हर नर्मदे। जय ओम जय ओम। चलो अभी लाइन पे लग जाते हैं। नर्मदे हर। आता नारेश्वर आश्रमामध्ये आम्ही बसलेलो आहोत। मंदिरातून आता दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी भोजन करण्यासाठी आलो, तर बाबाजी यहाँ मिल गए। तो बाबूजी से यहाँ का इतिहास थोड़ा पूछते। अवधूत जी, रंगनाथ अवधूत जी, इनका इतिहास थोड़ा पूछते और इस जगह का इतिहास उनसे जानते हैं हम। बोलो नर्मदे हर। आपका नाम? नर्मदे हर संजय व्यास मेरा नाम है। अच्छा है। और गुजरात? गुजरात गुजरात। जिला कौन सा है? जिला बड़ौदा। वडोदरा। अच्छा, जिला बड़ौदा है। यहाँ का इतिहास है, जो रंगवदूत महाराज पहला है तो ये 7 गांव की शमशान भूमि थी। अच्छा, शमशान भूमि थी तो महाराज जी आए। महाराज जी आने के बाद थोड़ा थोड़ा ये हुआ, लोग जागरूक हुए, यहाँ आए, बाप जी बुलाए, सब आजू बाजू गाँव में से आते थे। फिर ये भूमि में तपस्या करी, भगवान ने तपस्या करी। वो साक्षात दत्ता अवतार थे। अच्छा, वो महाराष्ट्र की महाराष्ट्र के रहने वाले थे। हाँ। महाराष्ट्र से पहले गोधरा उनका जन्म हुआ। अच्छा। जन्मभूमि गोधरा से उनके बाद धीरे धीरे ये यहाँ आए। अच्छा और यहाँ उनकी मम्मी जी और महाराज जी रहते थे। अच्छा। एकदम घना घोर जंगल था। फिर महाराज जी आने के बाद थोड़ा ये आश्रम बना। तो लोगों को उनका कोई साक्षात्कार मिला होगा? हाँ, साक्षात्कार तो बहुत है बाबा जी। उनका पुस्तिका पढ़ लो तो जो नहीं बना वो पहले लिख दिया उनको। जो नहीं बना वो पहले लिख दिया पुस्तकों में। अच्छा। जो उनका जो पुस्तक है गुरु लीलामृत, हाँ वो बजे वो श्री रंग लीलामृत है। हाँ। बाप जी का पुस्तक है जो। तो एक कोई प्रसंग बता दो ना, छोटा सा। मैडम मेरे को मालूम नहीं है। आपने पढ़ा नहीं है वो पुस्तक? मालूम नहीं।
मेरे दादाजी की बात कही तो प्रसन्न, मेरे दादाजी ऐसा है कि बाजू में गांव में रहते थे। हम ब्राह्मण हैं। मेरे दादाजी को गौड़ बोलते थे। तो पहले जब आप ये रंगवतुन महाराज आए तो यहाँ सब दरबार लोग आते थे 5-7 जन, और मेरे दादाजी नहीं आते थे। तो मेरे दादाजी को बोले गौड़ चलो कोई साधु आया है, अच्छा है। तो बोले मैं ऐसे साधु वाधु को मानता नहीं, मेरा दादाजी बोल रहे थे। हाँ। तो दादाजी आए, जबरदस्ती उन्हें लाए दरबार लोग, गौड़ मेरे दादा को गौड़ बोलते थे। गौड़ आज तो चलो तो दादाजी हनुमान जी को मानते थे। और जब यहाँ आए और उनको देखा, पची वो दरबार लोगों ने बताया कि हमारा गांव के गौड़ है। तो बताया कि आते तो नहीं थे। तो बोले कि ये तो भी मानता होगा न किसी को, लेकिन बोले हनुमान जी को ही मानता है, किसी को मानता नहीं। तो भगवान ने साक्षात हनुमान जी का दर्शन दिलाया, तो वो लंबे हो गए। अरे वाह, साक्षात हनुमान जी का दर्शन हुआ तो सब लंबे हो गए दादाजी। वो महात्मा ने, वो रंगवतुन बाप जी ने हनुमान का दर्शन करवा दिया। वाह, बहुत बढ़िया। अच्छा, ऐसा ये आश्रम धीरे धीरे आपसे बात करके हमें बहुत आनंद हुआ और ये जानकारी मिली, और हमारे यूट्यूब चैनल से तो सब और भी लोग जानेंगे और यहाँ का इतिहास पढ़ के उनको भी अच्छा लगेगा। नर्मदे हर, नर्मदे गुरुदेव दत्त। गुरुदेव दत्त। नर्मदे हर। आता सानप महाराज नारेश्वरमधून 12 वाजता भोजन प्रसाद घेऊन 12:30ला तिथनं प्रस्थान केलं। आणि थोडंसं चालत असताना विश्रांती 1 घंटेची घेतली, आराम केला। तदनंतर प्रवासाला पुढील सुरुवात केलेली आहे। आता कहोना या गावाचं मंदिर या ठिकाणी लागत आहे। हे तपोवन धाम आश्रम, छान आश्रम आहे। राहण्याची अशी सर्व व्यवस्था आहे, परंतु थोडंसं लवकर होतं आहे। या कारणास्तव आम्ही पुढे शिवभद्र आश्रम या ठिकाणी चाललेलो आहोत। इथपासनं साधारणतः 8 ते 9 किलोमीटर वरती आश्रम आहे। आता वाजलेले आहेत 2:30। नर्मदे हरे, नर्मदे हर, नर्मदा माई। आणि आता आम्ही आलो आहोत देऊरच्या पाठीमागे 5 ते 6 किलोमीटर। नर्मदे हर आणि सुंदर निळभोर माईचं जल अतिशय आनंद होत आहे पाहिल्यानंतर। आता इथे आपल्याला लगेच नर्मदे हर हा छानसा किनारा आणि हे असणारे या ठिकाणचे रहिवासी छानसं नारियल बाग आणि या असणाऱ्या माईचा आनंद घेण्यासाठी किनाऱ्याचा या ठिकाणी हा पॉईंट बनवलेला आहे। नर्मदे हर बघा, इथून माईचा अतिशय सुंदर आनंद घेता येतोय बघा। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर। खूपच मनमोहक हा नजारा की पाहतच राहावं वाटतं।
नर्मदे हर, नर्मदे हर. आणि या माईच्या किनारी अतिशय सुंदर वातावरण, मनमोहक सुंदर गारवा. आणि या उन्हातून आल्यानंतर या गारव्याची गोडी झलक काही वेगळीच आहे. आणि या माईच्या किनाऱ्यावरील असणारे हे अवर्णनीय आहे. अवर्णनीय असं दृश्य म्हणजेच या ठिकाणचा हा निसर्ग आपणास पाहावयास मिळत आहे. आपलं भाग्य आहे की आपल्याला घर बसल्या हा सर्व आनंद या ओढामुक्तीचा या चॅनलद्वारे आपणास पाहावयास मिळत आहे. नर्मदे हर. हा आनंद जरूर घ्या. लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा. नर्मदे हर. ये सब परिक्रमा शौक के लिए बनवाया है, आराम लेने के लिए. नर्मदे हर. बड़े दिलदार आदमी हैं, सबको बाल भोग खिलाते हो हाँ भाई. और चाय पानी की व्यवस्था. नर्मदे हर. हाँ. जय ओम माँ, जय ओम, जय ओम. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण आलो आहोत कुठी या गावामध्ये. त्या भोलेबाबांच्या अगदी सुंदर छायेमध्ये सोमनाथ महादेव आणि अशा प्रकारची सुंदर कलाकुसरी की ज्या कामासाठी कमीत कमी 20 वर्षे गेलेले आहेत. अशा प्रकारची सुंदर कलाकुसर आपणास पाहास मिळेल. नर्मदे हर. हे नंदिकेश्वर भगवंताचं मंदिर. नर्मदे हर. आणि हे समोर नर्मदामयी वाहत आहे. नर्मदे. चला आता आपण सोमेश्वर भगवंताचं दर्शन घेऊया. नर्मदे हर. अतिशय कलाकुसर. नर्मदे हर. मन अतिशय प्रसन्न होतं. श्री सोमेश्वर भगवान की जय. सोमेश्वर भगवान की जय. सोमेश्वर भगवान की जय. अतिशय सुंदर कलाकुसर. नर्मदे. अतिशय बघा सर्व या ठिकाणी कलाकुसर पाहावयास मिळेल. आणि अथांग स्वरूपाने विस्तारलेली आमची नर्मदा माई समोर. नर्मदे हा. नर्मदे हा. नर्मदे हा. नर्मदे. अशा प्रकारचा हा छानसा आनंद परिक्रमेमध्ये पुन्हा म्हणूनच सानप महाराज लालचावले मन लागली शे गोडी ते जीवे न सोडी ऐशे झाले. नर्मदे हर. जिंदगी कोठरा या गावातून आता सानप महाराज दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहोत. आणि ही समोर ही असणारी जलसिंचन योजना
आत्ता सोमनाथ मंदिरामधून ठीक 4:30 वाजता पुढे निघालो होतो. साधारणतः दिवेरच्या पाठीमागे 1-2 किलोमीटर, राणापूर आणि राणापूर नंतर 1-2 किलोमीटर दिवेर, अशा प्रकारचा हा आजचा प्रवास राहील. नर्मदे हर जिंदगी, नर्मदे हर. आता सानप महाराज या माईच्या परिक्रमेमध्ये चालत असताना राणापूरच्या पुढे या ठिकाणी निघालेले आहेत. आणि आता राणापूर या ठिकाणी ही गावाच्या बाहेर आल्यानंतर आश्रम लागतो, परंतु आश्रम जास्त फुल झाला आहे आणि थोडासा वेळ बी होता माझ्याकडे. आणि पुढे शिवभद्रा आश्रम आहे 2 ते 2.5 किलोमीटरवरती, म्हणून म्हटलं चालावं. म्हणून आता पुढे निघालेलो आहे. ठीक 5 वाजलेले आहेत. अशा प्रकारचा हा सुंदर सायंकाळचा माईचा नजारा नर्मदे हर. आणि यावेळेची एक शीतलता माईच्या किनारी, शांत माईचं जल आणि चालताना एक मला वेगळंच आत्मिक समाधान, या सर्व गोष्टी माईच्या किनारी मिळतात. नर्मदे हर. आणि प्रत्येकजण जीवनात सगळी खटाटोप यासाठीच करत असतो. म्हणून संतांनी सांगितलं, जीवनामध्ये तीर्थक्षेत्र, संत संगती आणि नर्मदा माईची संगती ही जीवनात तुमच्या जरूर शांती, समाधान आणि स्थिरता देते. म्हणून आपण अट्टहासाने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. हे सुंदर बाग आणि हा शिवभद्राश्रम. पाठीमागच्या वेळेस याच आश्रमामध्ये, आश्रम नव्हे हा घरच आहे त्यांचं, त्यांनी थांबवलं होतं. आणि आता इथं सध्या कोणी नाही आहे, त्याच्यामुळं सानप महाराज आता पुढे सुरा शामली ह्या ठिकाणावरून 1-3.5 किलोमीटर आहे. पाहूया, मध्ये जर एक आश्रम आहे तिथं व्यवस्था झाली तर थांबवून घेऊया. आता इथली परिस्थिती आपल्यालाही माहिती नव्हती, म्हणून अचानक आपण या ठिकाणी आलो. नर्मदे हर भोले बाबा. जय ओम जय ओम. परिसर अतिशय सुंदर. तरी गावाला गेलेले दिसत आहेत ते, कारण पूर्ण घराला कुटुंब, तसं खूप प्रेमाची माणसं आहेत ते. अजिबात परिक्रमाशांना पुढे जाऊन देत नाही, थांबवून घेत आहेत, स्वतः स्वयंपाक करून घालत आहेत. नर्मदे जिंदगी भर. जय ओम जय ओम. माईची इच्छा आनंदी ओ मैया सब युगानंदी. गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम मम भेटंती.
ओम जय जगदानंदी। मैया जी को कंचन थाल विराजत, अगर कपूर बाती ओ मैया अगर कपूर बाती। अमर कंठ में विराजत, घाट न घाट पूजावत, कोटि रतन ज्योती। नर्मदे हर। आता सानप महाराज आणि माईचा भक्तगण सर्व या सुरा श्यामल या आश्रमामध्ये आज संध्याकाळची भोजन प्रसादी घेण्यासाठी बसलेला आहोत। आज जुनोर ते सुरामाल सुरा श्यामल या अंतर 33 ते 34 किलोमीटरचं बसलेलं आहे। आज एवढा प्रवास झाला, पाठीमागे थांबणार होतो, परंतु शोभद्रा या ठिकाणी असणारे जे काही ग्रस्त होते ते तिथं नसल्या कारणाने पुढे यावं लागलं। अशा प्रकारचे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे हरे।